स्टार्ट. नर्मदे हर नर्मदे हर. आम्ही जे वस्त्र करताना चाटे म्हणतात, चाटे रुद्राक्ष जपण सगळे वस्तू जे चौरस 8 घेऊन समाधी बनवली. वरती पिंडी आहेत, इथे तुम्ही दर्शन करता नुसती महादेवाची पिंडी दिसते. इकडे महाराजांनी समाधी घेतलेली हे समाधी मंदिर बांधलं जात होतं. त्यावेळेला त्या भक्ताला कधीतरी असा विचार आला की महाराज पादुका घालत नव्हते तरी सुद्धा मला देऊन सांगितलं की तुझे कल्याण होईल. तर ह्या पादुका मला दिल्या तर माझं इतकंच कल्याण होईल. पण तुझे त्यांना विचारा. दक्षिणमुखी होकर कोई भी कर्म करने के लिए ना बोला है कि भाई है ना वो दक्षिणमुखी होकर हम कोई कर्म करते हैं क्या, पूजा पाठ हवन दान कथा भागवत जो भी कुछ करते हैं वो या तो पूर्व या उत्तराभिमुख होकर करते हैं. हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत. सो व्हिडिओ करण्यास खास कारण आहे आणि खूप दिवसाने खूप महिन्याने म्हणा मी व्हिडिओ टाकत आहे, त्याबद्दल तुमची खरंच मनापासून माफी मागते. सो व्हिडिओ करण्यास खूप छान निमित्त मिळालं आहे मला आता, आणि ते म्हणजे आम्ही आलो आहोत नर्मदा परिक्रमा करण्यासाठी. नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा आपण जी करतो ती 1 दिवसीय असते. तीच करण्यासाठी आम्ही आलो आहोत आमच्या ग्रुपसहित, 24 जणांचा ग्रुपसहित. तिलकवाडा टू तिलकवाडा अशी ही परिक्रमा असणार आहे. फर्स्ट 24ला आम्ही दादरहून ट्रेन पकडली आणि त्यानंतर 25ला इथली जी काही मंदिरं असतील त्या सगळ्या मंदिरांचं दर्शन घेतलं. 26ला आमची म्हणजे आज 26 रामनवमी सकाळी 4 वाजता आम्ही परिक्रमा चालू केली होती. ती पूर्णपणे दुपारी 1 वाजता आमची परिक्रमा पूर्ण झाली. आणि ह्याच वेळेत दरम्यान आम्ही काही आश्रमांना भेट दिली, तसेच काही मंदिरांना पण भेट दिली. परिक्रमा आमची कशी झाली हीच दाखवण्यासाठी, हीच तुम्हाला याचा आनंद मिळावा म्हणून हा व्हिडिओ करण्याचं कारण आहे. तर प्लीज व्हिडिओ स्किप करू नका, पूर्णपणे पहा नर्मदा उत्तर परिक्रमा कशी केली आम्ही. नर्मदे हर. जेथे आम्ही होमस्टे केला होता तिथून गरुडेश्वर अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर होतं. गुजरातमधील गरुडेश्वर आणि चंद्रेश्वर येथे नर्मदा उत्तर वाहिनी होते आणि परिक्रमा महत्त्वाची मानली जाते. म्हणून सर्वप्रथम आम्ही गरुडेश्वरला श्री दत्त मंदिर आणि टेंबे स्वामींची समाधी यांचे दर्शन, तसेच नर्मदा मैयाच्या सुंदर घाटाला भेट दिली. या आहेत श्रींच्या निर्गुण पादुका, यांचाही आम्ही दर्शन केलं. जिथे टेंबे स्वामींची समाधी आहे तिथे असलेले गुरुजी आणि दत्तगुरूंचे जिथे मंदिर आहे तेथील गुरुजी ह्या दोघांनी आम्हाला ह्या समाधीबद्दल, ह्या मंदिराबद्दल अतिशय सुंदर माहिती दिली. तीच माहिती तुम्हाला मी इथे दाखवण्याचा, इथे समजावण्याचा त्यांनी जे आम्हाला सांगितले तो प्रयत्न करत आहे. नंतर पूजा अर्चना करून खोल पाणीमध्ये नर्मदामध्ये जळ समाधी दिली. पण स्वामी जे वस्त्र करताना चाटे म्हणतात, चाटे रुद्राक्ष जपण सगळे वस्तू जे चौरस 8 घेऊन समाधी बनवली. वरती पिंडी आहेत, इथे तुम्ही दर्शन करता नुसती महादेवाची पिंडी दिसते. पण नुसती पिंडी नाही आहे, यांच्यामध्ये ब्रह्मकमळ आहे जे ब्रह्माच्या प्रतीक आहे. 2 पावले जे विष्णू भगवान जी का प्रतीक, पुरी पिंडीच पटे चाली महादेव. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे दत्त. साई साहेब दत्त हे दत्तोपासक आहे. दत्ती प्रतीक, दत्ती पूजा, दत्ती पोहे स्वामींची समाधी. संन्यासी शिवपासक असताना जो समाधी घेतली असते, समाधी नुसती महादेवाची पिंडी असते. विष्णुपासक असे समाधी केली 2 पावले असते. पण स्वामी साहेब दत्त हे दत्तोपासक थे એટલે स्वामींची समाधी ब्रह्मा विष्णू तीन प्रत्येक दत्ती पूजा स्वामींची समाधी. परिक्रमा सुरू करण्याआधी आपल्याला एक संकल्प पूजा करायची असते. ही संकल्प पूजा ही आम्ही ह्या दत्त मंदिरात केली होती. दत्तमूर्ती नरसोबा वाडीला पाठवलं. दत्त महाराज म्हणाले मला इथे राहून लीला करायची, हे स्थान पुढे प्रसिद्ध होईल. म्हणून महाराजांनी ती दत्तमूर्ती इथे स्थापित केली, म्हणून इथे दत्त मंदिर झालं. खाली बसून महाराजांनी समाधी घेतली म्हणून खाली समाधी मंदिर.
महाराज जेव्हा इथे राहत होते तेव्हा शूद्र होता तो महाराजांची सेवा करायचा. म्हणजे काय करायचं, महाराज जिथे राहायचे तिथे आजूबाजूला झाडझूड करायचं, साफसूफ करायचं आणि जाताना न चुकता महाराजांना नमस्कार करून घरी जायचं. एक दिवस महाराजांनी त्याला विचारलं की तू माझी एवढी सेवा करतोय, तुझी काय इच्छा आहे, तुला काय पाहिजे, कशासाठी करतोय? तर म्हणजे महाराज मला तुमच्या पादुका पाहिजे. आणि महाराज पादुका घालत नव्हते म्हणून महाराजांनी सांगितलं तुम्ही पादुका घालत नाही, तुला कुठून जाऊ पण तू नर्मदेवर जा, नर्मदेतनं पादुकांसारखे 2 दगड सोडून आण आणि माझ्या पुढे ठेव. त्याप्रमाणे नर्मदेवर गेला, व्यवस्थित असे 2 पादुकांसारखे दगड सोडून आणले, महाराजांच्या पुढे ठेवले. महाराज त्याच्यावर उभे राखा दिले आणि सांगितलं याची पूजा कर, तुझं कल्याण होईल. तो जो भक्त होता तो शूद्र होता, त्याला काही पूजा वगैरे येत नव्हती, घरी घेऊन गेला. पण जेव्हा इकडे महाराजांनी समाधी घेतलेली हे समाधी मंदिर बांधलं जात होतं त्यावेळेला त्या भक्ताला त्याच्या घरी असा विचार आला की महाराज पादुका घालत नव्हते तरीसुद्धा मला देऊन सांगितलं की तुझे कल्याण होईल, तर ह्या पादुका मला दिल्या तर माझं इतकंच कल्याण होईल. पण तिथे समाधी मंदिरात तिथे स्थापित केल्या तर सगळ्या भक्तांचं कल्याण होईल असा विचार करून घेऊन आनंद इथे समाधी मंदिराच्या समोर निर्गुण पादुकांचं मंदिर आहे, तिथे त्या पादुका आहे. त्यानंतर घाटावर नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन आम्ही कुबेर भंडारी मंदिर येथे गेलो. गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील कर्नाळी गावात वसलेले हे कुबेर भंडारी मंदिर हे नर्मदा परिक्रमेतील एक अत्यंत महत्त्वाचे आणि श्रीमंत तीर्थक्षेत्र मानले जाते. हे स्थान संपत्तीचा देवता कुबेर यांच्याशी संबंधित असून येथे भगवान शिवाचे प्राचीन मंदिर आहे. त्याचं नाव कुबेरेश्वर असं आहे, जिथे भाविक धनधान्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. नर्मदा परिक्रमेदरम्यान विशेषतः उत्तर वाहिनी परिक्रमेत या ठिकाणी मुक्काम किंवा दर्शन करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे ठिकाण नर्मदा, ओरसांग आणि सरस्वती नद्यांच्या संगमाजवळ स्थित आहे. हे मंदिर निसर्गरम्य असून परिक्रमावासियांसाठी शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारे प्रमुख केंद्र आहे. परिक्रमेत येथील दर्शन घेणे, भाविकांना जेवण देणे आणि कुबेर भंडारीचे आशीर्वाद घेणे याला विशेष महत्त्व आहे. कुबेर भंडारी येथे प्रसाद ग्रहण करून आम्ही भरूच जिल्ह्यात नर्मदा नदीच्या काठावर वसलेले श्री क्षेत्र नारेश्वर येथे गेलो. हे नर्मदा परिक्रमेतील एक अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र तीर्थस्थान आहे. हे स्थान श्री रंगावधूत महाराज यांची तपोभूमी म्हणून ओळखले जाते, जिथे भक्त परिक्रमेदरम्यान विश्रांती आणि आध्यात्मिक शांततेसाठी थांबतात. येथे रंगावधूत महाराजांचे निवासस्थान आणि दत्त मंदिर आहे. महाराजांनी 1925 मध्ये येथे वास्तव्य केले होते. हे ठिकाण निसर्गरम्य आणि आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण मानले जाते, ज्यामुळे परिक्रमावासियांना मानसिक शांती मिळते.
त्यानंतर आम्ही गेलो भालोदला, जिथे एकमुखी दत्त मंदिर आहे. मी आता सगळे एकमुखी दत्त भालोद तालुका झगडी आहे, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आलो. आणि आता तुम्ही त्या मूर्तीचं दर्शन घेतलं, ती ही मूर्ती आहे. पण ही मूर्ती एवढी जुनी आहे की ह्या मूर्तीचा कार्यकाळ जो आहे तो 11व्या ते 12व्या शतकातला. म्हणजे आज ह्या मूर्तीला इथे 1100 ते 1200 वर्ष झालेली आहे. पण मग ही मूर्ती 1995ला या स्थापन झालेल्या या मंदिरात कशी आहे? तर ह्या मूर्तीचं मंदिर जे आहे ते कुठेतरी नर्मदेच्या किनाऱ्यावर होतं. महापूर आला, मंदिर उद्ध्वस्त झालं आणि ही मूर्ती नर्मदेत चालली. त्याच्यानंतर काय झालं की जवळजवळ 700-800 वर्षाचा काळ गेला. बडोद्याची निरखे म्हणून फॅमिली होती, दत्त संप्रदायाचे होते, दत्ताचे भक्त होते. त्यावेळेला गुजरात महाराष्ट्र एकत्र होते. तर यांना एक स्वप्न पडायचं की मी कुठेतरी पाण्यात आहे, मला काढून घेऊन जा. पण ते काही त्यांच्या लक्षात येईना. शेवटी मग परमेश्वराने त्यांना बुद्धी दिली आणि ते नर्मदा परिक्रमा करण्यासाठी बाहेर पडले. आणि नर्मदा परिक्रमा करत असताना चांदोलीजवळ आंघोळ करत असताना त्यांना ही मूर्ती, ती मूर्ती घेऊन घरी आले. घरी त्यांनी एक छोटंसं मंदिर स्थापन केलं आणि ह्या मूर्तीची स्थापना केली. त्यांच्या घरात जवळजवळ ही मूर्ती 185 ते 190 वर्ष. पण झालं काय की परमेश्वराची इच्छा असेल त्याला परत नर्मदेच्या किनाऱ्यावर यायचं होतं. तर त्यांच्या घरात त्यांची जी शेवटली फॅमिली मेंबर होती ती होती त्यांची नात, तिचं नाव होतं काशीबाई. या काशीबाईने लग्न न करता वयाच्या 85 वर्षापर्यंत ह्या मूर्तीचा सांभाळ केला. पण वयाचे 85 वर्ष म्हटल्यानंतर हातपाय थकले. तसं त्या काशीबाईचं झालं. मग शेवटी काशीबाईला परमेश्वराने दृष्टांत दिला आणि सांगितलं, म्हणजे बघ तुझ्या घराकडनं मला जेवढी सेवा करायची होती तेवढी मी करून घेतलेली आहे. पण आता नर्मदेच्या किनाऱ्यावर जो कुणी येईल त्याला तू ही मूर्ती देऊन टाक. मग तू कुणी असो, संन्यासी असो, यती असो, स्वामी असो, दंडस्वामी असो किंवा परिक्रमावासी असो. तर त्यावेळेला ह्या मठाचे अधिपती म्हणजे ज्यांच्याशी तुम्ही आत्ता बोलत होतात, यांचं नाव आहे शरदचंद्र प्रकाटे. हे मूळचे राहणारे अमरावती जिल्ह्यातले. यांचा जन्म आहे कारंजा लाड म्हणजे दत्ताचं ठिकाण. यांचा जन्मदिवस आहे दत्त जयंती आणि यांचा घराणं दत्त संप्रदायाचा. पण शिक्षणाच्या नंतर नोकरी सुरू झाली नाशिकला, देशदूतला ते संपादक होते. त्याच्यानंतर ते तरुण भारतला पुण्यात गेले आणि पुण्यातून सोलापूरला त्यांच्या हाताने तरुण भारत पेपर सुरू झाला. आणि तिथे असताना त्यांना उपरती झाली, कारण ती परमेश्वराची पहिली वाटचाल होती. उपरत झाली की आपण परिक्रमा करायची म्हणून ते 88-89ला पहिली परिक्रमा त्यांनी केली. आणि परिक्रमा करत असताना ज्या वेळेला ते गरुडेश्वरला पोहोचले, वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे स्वामींचं समाधी सोडलं. तिथे त्यांना दृष्टांत झाला की तुला महाराष्ट्रात परत जायचं नाही, तुला आता याच भागात करायचं. ते विचार करायला लागले की नेमकं काय घडणार आहे आता पुढे. ठीक आहे, राहिलेत ते. त्याच्यानंतर त्यांनी दुसरी परिक्रमा केली आणि त्यावेळेला हे जे दत्ताची 3 ठिकाणं आहेत, नारेश्वर, टिळकवाडा आणि गरुडेश्वर, या ठिकाणी ते वास्तव्याला असायचे. तर नारेश्वरला वास्तव्याला असताना योगाने एक दिवस त्यांचे सहकारी त्यांना घेऊन बडोद्याला गेले. कामाच्या निमित्त काहीतरी असेल, पण ते त्यांना घेऊन नेमके ह्या मूर्तीच्या दर्शनाला पोहोचले. आणि दर्शन करत असताना काशीबाईने बघितलं. मग काशीबाईच्या ते लक्षात आलं की परमेश्वराने आपल्याला जे सांगितलं की नर्मदेच्या किनाऱ्यावर येणाऱ्या व्यक्तीला तू ही मूर्ती देऊन टाक. मग काशीबाईने त्यांची सगळी चौकशी केली आणि त्यांना सांगितलं ही मूर्ती तुमची, तुम्ही घेऊन जा. मग ते विचार करायला लागले की आता मूर्ती जर आपण घेतली तर आपल्याला तर जागा पण नाही आहे, मस्त आपण कुठे करणार. पण एक परमेश्वराची ती वाटचाल असल्यामुळे ती बुद्धी चालत गेली. ते मूर्ती घेऊन नारेश्वरला आले आणि नारेश्वरला आल्यानंतर ती मूर्ती ठेवलेली असताना ह्या घराचे मालक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी ती मूर्ती बघितली आणि सांगितली ही मूर्ती माझ्या जागेत बघेल, म्हणजे जागेतच बसेल, मी तुम्हाला जागा देतो नर्मदेच्या किनाऱ्यावर. 1995ला ही जागा मिळाली. ही 3 भावांची इस्टेट होती. त्यावेळेला छोटे छोटे मातीच्या घरं होती, ही 3 भावांनी देऊन टाकली आणि 1995ला ह्या मूर्तीची या ठिकाणी स्थापना झाली. आता एकमुखी दत्त म्हणतो आपण, पण 6 हात आहेत, म्हणजे कुठे ते रागांतरी ब्रह्मा आणि शिवाचं रूप आहे.
एका शालिग्राममध्ये बनवलेली मूर्ती. असा शालिग्राम फक्त नेपाळच्या गडांजी नदीत मिळतो. 2 उदाहरण देता येईल. एक महाराष्ट्रातलं ते म्हणजे तुळजाभवानी. तुळजाभवानीची मूर्ती एका शालिग्राममध्ये बनवलेली. आणि दुसरं आताच आलेले अयोध्याचे राम, ते पण एका शालिग्राममध्ये बनवलेले. उजव्या बाजूला गाय आहे, डाव्या बाजूला म्हणजे कुत्रा आहे. दोघेही जे काय चिन्ह आहेत ते दत्त महाराजांचे. हातामध्ये आयुध वगैरे आहेत सगळे. पण सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय या मूर्तीचं, की या मूर्तीच्या छातीवर गोमुख दिसत आहे. तर अशा रीतीने ह्या मूर्तीची 1995 इथे स्थापना झाली. त्यावेळेला आपण औदुंबर लावला होता. औदुंबराला कालांतराने खोड यायला सुरुवात झाली. कोणाचं लक्षात आलं नाही त्यावेळेला. पण नंतर 5-6 वर्षांनी तो गणपती पूर्ण झाला. दोघं बाजूला डोळे आले, एका बाजूला दंत आले आणि सोंड जे येते उजव्या बाजूला वळायचं. आता राहिले हे गाव. ह्या गावाचं पूर्वीचं नाव आहे विष्णुपुरी. पण याला भालूत कसं झालं ते इतिहास काही कोणाला सांगता येत नाही. पण ह्याच गावाला तुम्ही जर ग्रंथांचं वाचन करत असाल तर ह्या गावाला 3 स्थळी तीर्थक्षेत्र म्हणून पण ओळखलं जातं. आता 3 स्थळी तीर्थक्षेत्र म्हणजे काय, ते रामाने ज्यावेळेला 14 वर्षासाठी वनवासात प्रवेश केला त्यावेळेला रामाचं वास्तव्य या गावात होतं. ह्या गावात असताना त्यांनी शिवाची आराधना केली, शिवाला प्रसन्न करून घेतलं. त्यांनी एक शिवालय स्थापन केलं. त्याला ह्या गावातले लोक रामनाथी शिवालय म्हणून ओळखतात. त्याच्यानंतर त्यांच्या भेटीसाठी अहिल्याला घेऊन गौतम ऋषी आले होते. तर गौतम ऋषींनी पण या ठिकाणी शिवाची आराधना केली, शंकराला प्रसन्न करून घेतलं. त्यांनी पण एक शिवालय स्थापन केलं. त्याला ह्या गावातले लोक गौतमेश्वर म्हणून ओळखतात. तिसरी आणि महत्त्वाची व्यक्ती, नर्मदा परिक्रमा करणारी पहिली व्यक्ती म्हणजे मार्कंडेय ऋषी. त्या मार्कंडेय ऋषींचं वास्तव्य ह्या गावात होतं. ह्या गावात असताना त्यांनी नर्मदेवर रेवाखंड नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथात ह्या गावाचा इतिहास लिहिलेला आहे. तर त्यांनी पण एक शिवालय स्थापन केलं. त्याला ह्या गावातले लोक मोक्षनाथ म्हणून ओळखतात. अशा रीतीने 3 शिवालय ह्या गावात असल्यामुळे ह्या गावाला 3 स्थळी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. आपल्याकडे 2 कार्यक्रम होतात, एक दत्त जयंती, दुसरं गुरुपौर्णिमा. आणि नर्मदा जयंती एक चांगला सुंदर कार्यक्रम गावातले लोक साजरा करतात. आणि पायी परिक्रमा असेल, जे 32 किलोमीटरची पायी परिक्रमा करतात त्यांची आपण पूर्णपणे सेवा करतो. राहणं, खाणं, पिणं, राहणं, मेडिकल वगैरे सगळं. म्हणजे कुणी आजारी असेल तरी त्याला पण थांबवतो. पूर्ण बरं झाल्यानंतर पुढची वाटचाल किंवा इथून सरळ घरी. असे प्रकार होतात त्यावेळेला. तर अशा रीतीने 1995 पासून आतापर्यंतचा आमचा प्रवास आहे. अवधूत चिंतन श्री. मंदिराचा परिसर अत्यंत रमणीय आहे. आश्रमासमोर नर्मदेचे विशाल पात्र, सुंदर स्वच्छ पाणी, मोरांचा सदैव आश्रमातला वावर मनाला भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही. 1400 शतकात मधील एकमुखी दत्तात्रयांची मूर्ती, ज्याची विशेषता आहे की अंधारात पहा किंवा उजेडात पोटावर गोमुख दिसते. नंतर प्रतापी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुन्हा हॉटेलसाठी रवाना झालो. दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 मार्च रामनवमीचा दिवस. या दिवशी पहाटे 4 वाजता आम्ही परिक्रमेला सुरुवात केली. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ही तिलकवाडा ते रामपुरा किंवा रामपुरा ते तिलकवाडा अशी करता येते. नर्मदे हर. सगळ्यांनी बोला नर्मदे हर. नर्मदे हर. चला, हा सगळा आमचा ग्रुप आहे आणि आता आम्ही परिक्रमेला सुरुवात केलेली आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे आता 4 वाजले आणि नर्मदा परिक्रमेला आता आम्ही सुरुवात केली आहे. नर्मदे हर.
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला आपण सुरुवात वासुदेव कुटीर म्हणजे टिळकवाडा येथून करणार आहोत. नर्मदेच्या उत्तर वाहिनी तीरावर वसलेला वासुदेव कुटीर आश्रम एक पवित्र आध्यात्मिक केंद्र आहे. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी येथे चातुर्मास केला होता. येथे मारुतीधाम असून रोज नर्मदा महाआरती होते. नर्मदा परिक्रमा चालू करण्याआधी आम्ही नर्मदा मातेची ओटी भरली. परत एकदा नर्मदे हर. चला, परिक्रमेला आता सुरुवात झाली आहे. टिळकवाड्यापासून आम्ही आता परिक्रमेला सुरुवात करतोय. नर्मदे हर. जे संपूर्ण नर्मदा परिक्रमा करू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही एक लहान पण फलदायी यात्रा असू शकते. विशेषतः मोक्ष प्राप्तीची इच्छा असलेल्या साधकांसाठी ही परिक्रमा महत्त्वाची मानली जाते. जे श्रद्धाळू भक्त एक विशिष्ट कालावधीत नर्मदा तीर्थयात्रा करू शकतात त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. परिक्रमेत पाणी, फळे, चहा, सरबत किंवा छास अशी सेवा देतात. या ठिकाणी गरम गरम मुगाची भाजी आणि चहा देण्यात आली होती. सगळीकडे उत्तम स्वच्छता राखली जाते. हे बघा, जागोजागी तुम्हाला हे डस्टबिन दिसत आहेत. तिथे व्यवस्थितपणे कचरा टाकला जातो आणि जागा स्वच्छ केली जाते. सो कोणत्या दिशेने आपल्याला परिक्रमा करायची आहे तसे आपल्याला हे बाण दाखवले जातात. त्यानुसार आपण ही परिक्रमा करू शकतो. सो प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाल तर तुम्हाला हे ॲरो असे दिसतात, जेणेकरून परिक्रमा करणं अगदी सोपं होऊन जातं. सकाळचे 6 वाजलेत आणि थोडं थोडं उजेड आता वाटायला लागले. वातावरण अगदी शांत आणि सुंदर वाटते आणि परिक्रमा करण्याचा जो आनंद आपल्याला मिळतो तो शब्दात आपण नाही बोलू शकत. अवर्णनीय आहे. ह्याचा खरंच अनुभव घ्यावा लागतो. नर्मदे हर. परिक्रमा मार्गातील उत्तर तट रस्ता म्हणजे गावातून जाणारा तसेच किनाऱ्यावरून जाणारा आहे. या उलट दक्षिण तट मार्ग बहुतांश डांबरी सडक आहे. दक्षिण तटावरील रामपुरा घाटावर तीर्थेश्वर महादेव मंदिर आहे. येथे श्री राधागिरी माताजी परिक्रमावासींची व्यवस्था करतात. येथे बालभोग घेऊन आपली पुढे वाटचाल चालू होते. सो परिक्रमा करत असाल तर ह्या वर्षीपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन कंपल्सरी झालेलं आहे. तर रजिस्ट्रेशन करूनच तुम्ही परिक्रमेला जा. आमचं झालेलं नव्हतं, त्यामुळे आमचा 1 तास आम्हाला तिथेच थांबावं लागलं, कारण नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे ती साईट ओपन होतानाही प्रॉब्लेम होत होते. आणि झाल्या ते करता करता आम्हाला जवळजवळ 1 तास गेला, कारण 24 जणांचं हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं होतं. एकाने रजिस्ट्रेशन केलं की त्याच्यात तुम्ही 6 जणांचं ॲड करू शकता. सो तुम्ही जर जात असाल तर प्लीज आधी तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा आणि मगच परिक्रमेला जा. सो फक्त 6:20 झालेत आणि इथे आता उजाडलं आहे बघा. मगाशी आम्ही 4 वाजता चालू केली होती परिक्रमा. पूर्ण अंधार होता. 6:20 झालेत आणि इथे खूप छान उजाडलं आहे. आता थोड्याच वेळात सूर्योदय होईल. हे बघा, आणि इतकं सुंदर वाटतं हे वातावरण.
इतकी शांतता आहे, त्यामुळे पक्ष्यांची किलबिलाटी कानावर अगदी छान ऐकायला येते. जागोजागी दिवे तर आहेतच. व्यवस्था अगदी छान केली आहे परिक्रमेसाठी. हे बघा, सो पाण्याच्या सुविधा आहेत. तुम्हाला भूक लागली असेल तर खाण्याच्याही सुविधा आहेत. मोफत मगाशी जे चहा आणि भजी वाटली गेली त्याचीही सुविधा इथे केलेली आहे. सो आता परिक्रमा इथे जागोजागी तुम्हाला बोर्ड दिसतील, जेणेकरून परिक्रमा करण्याचा मार्ग आपल्याला इथे समजला जातो. हे बघा, हे असं शेतातून वगैरे तुम्ही तुमची परिक्रमा करू शकता. आता हा वे आपला चेंज झालेला आहे. पूर्ण बघा इथे भुसभुशीत अशी माती आहे. आणि ह्या आता शेतातून आपण ही परिक्रमा चालू केली आहे. मगाशी रोड होता. सो अतिशय सुंदर वाटतंय. मी पहिल्यांदाच आले, त्यामुळे माझ्यासाठी सगळं नवीन आहे. खूप छान वाटतंय. जागोजागी मंदिर आहेत. पाहिलेलं होतं कापसाची इथे जास्त शेती केली जाते. तुम्हाला दिसत असेल सगळीकडे कापूस आहे इथे. कपिलेश्वर मंदिरमध्ये, कपिलेश्वर मंदिरमध्ये जाण्याचा रस्ता आहे. बघा, सुंदर मंदिर आहे. रामनवमी असल्यामुळे सगळीच मंदिरं अतिशय सुंदर सजवली गेली होते. लाईट्स केले होते. श्रीरामाचे भजनं आणि मंत्रोच्चार चालू होते. त्यामुळे हे वातावरण अगदी भक्तिमय झालं होतं. ते खरोखर अनुभवणं अतिशय सुंदर होतं. शेतातून. आणि आता आपण कुठून आता करतो? आपण नर्मदा नदीच्या काठावरनं साईडने आता आपण ही आपली परिक्रमा चालू करणार आहोत. बरोबर? होय होय. सो आपली ही आता परिक्रमा नर्मदेच्या काठावरून जसं आम्ही सांगितलं जातोय. पण ह्या काठावरून जाताना तुम्हाला अनेक प्रकारचे छोटे छोटेसे असे दगड, पण बघा ह्यांचा शेप अगदी गोल गोल शेप, वेगवेगळ्या शेपचे हे दगड आपल्याला दिसत आहेत. सो नर्मदेच्या काठावरून जेव्हा जेव्हा आपण जातो तेव्हा हे असे दगड आपल्याला लागतातच. दाखवतो मी तुम्हाला. तसं आपल्या बरोबर बघा कुंदाताई पण आहेत आमच्या ग्रुप मधल्या. कुंदाताई दरवर्षी येतो ना तुम्ही? दरवर्षी. हे तिसरं वर्ष माझं. तिसरं वर्ष परिक्रमेला आलं. आणि सांगा तुमचा थोडासा अनुभव. माझ्या परिक्रमेचा मला एक चांगलाच अनुभव आलेला आहे. हा, इथे बघा. मी जेव्हा परिक्रमेला आली मला काहीच इथलं गंध माहित नव्हतं. हा, पण जेव्हा माझी मैत्रीण गेली तर मला म्हणे तुला कोणतरी नेमकं कोणतरी भेटेल आणि तुला सजेशन देईल काहीतरी सांगताना. हा. मी अशी झाली, मला एक जरी म्हातारी वयस्कर भेटले. चला माऊली कुठे चाललाय म्हणलं चला. त्यांच्याबरोबर झालं. इतके त्यांनी अनुभव सांगितले मला असं वाटतं बापरे परत परिक्रमा करावी. मी आज ही माझी तिसरी परिक्रमा आहे. बरं, एवढी गर्दी असते का कधी? नाही, आता नाहीच आज अजिबात. गर्दीच नाहीये. अक्षरशः रस्त्याने चालायला मिळत नाही. लोक वरनं पण चालतात. अच्छा. पण अक्षरशः आज म्हणजे इतकं खाली म्हणजे आहे मी ना. तुम्हाला दाखवते वरून म्हणजे कुठे ते. हा वरचा वारो. इथे हा उंचवटा तो दिसतोय, हो, त्याच्यावरून पण लोक चालतात. आज अक्षरशः होडीला तर 2-2 तास लागतात. नंबर लागतो बसायला. आज अजिबात पण गर्दी नाही. अजिबात रस्त्याला गर्दी नाहीये. ते आमचं नशीब चांगलं नशीब चांगलं आहे. आम्ही वीकडे मध्ये आलोय. हो, हो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला रामनवमी. पाणी बघा कसं हलतंय. म्हणजे तुम्हाला इथे दिसत असेल की
बघा मासे सगळे इथे आपल्याला दिसत आहेत ह्या काठावर. सो ह्या पाण्यात, नर्मदेच्या पाण्यात खूप सगळ्या मगरी आहेत. त्यामुळेच हे बघा ही अशी व्यवस्था केली गेली, जेणेकरून पहिल्या महिला असतील सगळी माणसं इथे परिक्रमेने येणारी नर्मदा नदीची पूजा करण्यासाठी खाली जायची. पण त्यांच्यासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी असा हे बघा हे कुंपण घालण्यात आलेलं आहे, जेणेकरून कोणीच खाली जाऊ नये. इथे पोलीसही तैनात असतात, जे ते बघत असतात की कोण खाली जाते की नाही. खाली गेलं की त्यांना ओरडलं जातं. सो या पाण्यात खूप सगळ्या मगरी आहेत आतमध्ये, म्हणूनच ही सगळी अशी व्यवस्था केली गेली आहे. मध्येच एखादी मगर दिसलीच मला तर नक्कीच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. सगळे युथ अशी भजनं गातात गिटारवर. खूप सुंदर. आताच्या यंगस्टरलाही नर्मदे मातेची परिक्रमा करायला आणि त्यासाठी हे बघा जागोजागी तुम्हाला दिसतील असे भजन गाताना. आणि हा प्रसाद इथे वाटला जातो असा. हा बघा एकटाच कसा बसलाय. आता येत आपल्याला अशी खूप लहान मुलं वाटेत दिसलेली दिसतात. सो त्यांच्यासाठी आपण हा खाऊ घेऊन यायचा आणि त्यांना द्यायचा. सो वाटेत अशी आपल्याला खूप वयस्कर लोक असतील, हे बघा लहान मुलं असतील, तर आपण त्यांच्यासाठी थोडं येताना खाऊ घेऊन यायचा. पैसे देण्यापेक्षा नेहमीच काहीतरी त्यांना खाण्यासाठी दिलेलं चांगलं. सो रात्री जसं 4 वाजता आम्ही हे चालू केलेली आहे परिक्रमा. ही लहान लहान मुलं इथं अशी बसलेली असतात, हे बघा. सो त्यांच्यासाठी मी खाण्याच्या वस्तू आणल्यात. सो आता आपण आलो आहोत नंदी घाट इथे. इथून पुढे जायचं असेल तर आपल्याला बोटीने जावं लागतं. सो इथे आल्यानंतर आपल्याला महादेवाच्या मोठ्या मोठ्या पिंड्या दिसतील. तर ह्या पिंडी बरोबरच पर्यटक आपले परिक्रमावासी फोटो काढण्याचाही आनंद लुटतात. आता आपण जिथे आलो आहोत तिथूनच आपल्याला तिकीट घ्यायची आहे. आता अजिबात गर्दी नाही आहे, पण शनिवार आणि रविवारी या दिवशी अफाट गर्दी असते. वीकडे असल्यामुळे इथे लाईन नाही आहे. त्यानंतर तुम्ही बोटीतून प्रवास करू शकता. सो पर पर्सन तुम्हाला 50 रुपये देऊन तिकीट घ्यावी लागते. ही बघा 50 रुपयाची आता मी तिकीट घेतली आहे आणि आता आपण बोटीने प्रवास करण्यासाठी पुढे जातो. त्यांना विचारा. रेंगण या गावी उत्तर तट संपल्यानंतर नावेने समोरील तीरावर म्हणजे दक्षिण तट रामपुरा येथे यावे लागते. येथे आल्यावर प्रथम घाटावर स्नान करून तेथील नर्मदा मैयाचा जल घेऊन घाटावरील तीर्थेश्वर महादेव मंदिरात शंकराच्या पिंडीवर अर्पण करून दक्षिण तटावरून परिक्रमा चालू होते.
दक्षिण तट पूर्ण झाल्यावर नावेने पुन्हा उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती. बोटीचा प्रवास पूर्ण केल्यानंतर इथे पुढे चालून आपण आल्यावर इथे एक महादेव मंदिर आहे. तिथे जाऊन आपल्याला प्रथम गणेशाची पूजा करायची आहे. नंतर महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून आपण इथे बघा आपल्या नर्मदेच्या पाण्यात खूप सगळे आपल्याला मासे दिसत आहेत. त्यांना खाण्यासाठी कुरमुरे, पिठाचे गोळे किंवा शेव असे काही पदार्थ ठेवलेले असतात. भाविक ते पदार्थ विकत घेऊन या माशांना टाकतात आणि खायला देतात. हे आहे धनेश्वर मंदिर. इथे मोस्टली तुम्हाला महादेवाचीच मंदिरं दिसण्यात येतील. सगळी महादेवाची मंदिरं आहेत आणि इथूनच तसं पाहिलं तर आपल्याला परिक्रमेला सुरुवात करायची असते आणि इथे संपवायची असते. असं आम्ही काल आश्रमात प्रतापे महाराज इथे गेलो होतो. प्रतापे महाराजांनी सांगितलं होतं की इथून परिक्रमा आपण चालू करायची असते, नर्मदा परिक्रमा, आणि इथेच येऊन ती संपवायची असते. तो बीज जो लगाया वो तपसी बापा ने लगाया. क्या तो इथूनच मेन परिक्रमा स्टार्ट. हाँ प्रतापे महाराज उन्होंने वैसे ही बोला. हाँ, प्रतापे महाराज जानते हैं. हाँ. देखो जो जानता है वो सही बताएगा, जो जानता ही नहीं है वो तो क्या बताएगा. क्या बताएंगे. दक्षिणमुखी होकर कोई भी कर्म करने के लिए ना बोला है कि भाई है ना वो दक्षिणमुखी होकर हम कोई कर्म करते हैं क्या. पूजा पाठ, हवन दान, कथा भागवत जो भी कुछ करते हैं वो या तो पूर्व या उत्तराभिमुख होके करते हैं, है ना. तो हमें सही अर्थ में उत्तर वाहिनी के लिए हमें उत्तराभिमुख होके ही करना चाहिए. दूसरा, ओमकारेश्वर से अपन बड़ी परिक्रमा करते हैं तो क्यों है ना चरण की तरफ बढ़ते हैं. है ना. आप लोग सबने आया तो मैं हमारे कपाल में थोड़ी दंडवत किया, नमस्कार कहाँ किया, चरण में किया ना. तो माँ के चरण इधर है तो हमें सबसे पहले ऐसे ही चलना चाहिए, है ना. तो जो देखो आप लोग समय भी दे रहे हो, इतनी दूर से ट्रैवलिंग करके आते हो, समय देते हो, है ना. तो उसके पीछे अर्थ भी लगता है. तो जो कर्म करने आए तो उसका पूर्ण फल प्राप्त हो उसके लिए क्या करना चाहिए कि जो शास्त्र का विधान है ना उस शास्त्र के विधान के अनुसार कार्य करना चाहिए, है ना. अब हम वो शास्त्र के विधान के अनुसार कोई कार्य नहीं कर पाते तो क्या होता है. कर्म करने आए उसका पूर्ण फल प्राप्त नहीं प्राप्त होता है. क्या राम बोलोगे तो राम, एक बार राम बोलोगे तो भी एक बार बोलने का फल तो प्राप्त हो रहा है, पर जो विधान से करता है उसका पूर्ण फल प्राप्त होता है ना. तो परिक्रमा कर रहे हैं उसका फल तो प्राप्त होगा ही, पर विधान से अगर हम करेंगे तो उसका पूर्ण फल प्राप्त होगा. क्या सो हे आहे मंगलेश्वर महादेव मंदिर. इथे मंगळाची पूजा केली जाते. रामनवमी असल्यामुळे सगळी मंदिरं अतिशय सुंदर सजवली होती. जिथे तिथे रामनवमी निमित्त कार्यक्रम चालू होते. श्रीरामाचीही पूजा केली जात होती आणि कानावर भजनाचा, कीर्तनाचा खूप सुंदर असा आवाज ऐकायला येत होता. इथून पुढे चालत आल्यानंतर आपल्याला हा आश्रम लागतो आणि इथे खरंच आध्यात्मिकदृष्ट्या तुम्हाला अतिशय शांत आणि सुंदर वाटतं. आणि इथेच दुपारच्या जेवणाचीही सोय केली गेली होती.
ज्यांचा नवमी निमित्त काहींचे उपवास होते, तर त्यांना उपवासाचे खाद्यपदार्थ आणि जे आता आपण आलो परिक्रमेच्या शेवटच्या टप्प्यावर. सो हे बघा, पुन्हा आता लास्टला आपण जेव्हा परिक्रमा आपली पूर्ण होते तेव्हा पण आपण नर्मदा मैयाच्या काठावरूनच इथून चालणार आहोत. इथून एक ब्रिज येईल, त्या ब्रिज नंतर हे बघा आपल्याला असं वरती जायचं आहे थोडं, आणि त्यानंतर पुन्हा तिलकवाडा, अशी करून आपली परिक्रमा इथे पूर्ण होते. हे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं पाण्यामध्ये मगरी अतिशय आहेत, त्यामुळे त्या लोकांनी इथे पूर्णपणे हे बघा बांबूंचं असं, आणि मगाशी पण एक कुंपण घातलेलं होतं, कारण भाविकांनी समुद्रात पाण्यात जाऊ नये ही सावधानगिरी पाळावी आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यासाठी हे कुंपण घातलं गेलं आहे. नर्मदे हर. सो हे ब्रिज आहे आणि हा ब्रिजवरून जाण्याचा मार्ग आहे. हे बघा नर्मदा मैयाचं पाणी बघा किती स्वच्छ आहे, अजिबात इथे कचरा नाही आहे, इतकं सुंदर पाणी आहे. नर्मदे हर. सो अशा प्रकारेच नर्मदा मैयानेच आमची ही परिक्रमा पूर्ण करून घेतली असं मी म्हणेन. परिक्रमा पूर्ण केल्यानंतर आम्ही जिथून स्टार्ट केलं होतं तिलकवाडा, तिथेच येऊन पुन्हा महादेवाला जलाभिषेक केला आणि संकल्पपूजा पूर्ण झाली आमची, आणि त्यानंतर आमच्या होमस्टेला येऊन कन्यापूजनाचा हा सुंदर कार्यक्रम केला. सो नर्मदा परिक्रमा जी आम्ही आज केली एक दिवसीय, आणि आता 2 दिवसाचं आमची जी ही स्पिरिच्युअल जी ट्रिप होती, यात्रा होती म्हणा, ती अतिशय सुंदर झाली. ते फक्त ह्या दोघींमुळे. खूप सगळं सुंदर त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं, सगळ्यांना छान मार्गदर्शन केलं आहे, आणि इतक्या महिलांना घेऊन येणं म्हणजे जवळजवळ आता 24 महिला आमच्याबरोबर होत्या ग्रुपमध्ये. त्यांना हँडल करणं, खाणं पिणं, नंतर सगळीकडे गर्दी असते, त्यानंतर इतकं सगळ्यांना घेऊन जाणं, आश्रम असतात, मंदिरं असतात, तर हे हँडल करणं पण अतिशय महत्त्वाचं असतं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार दोघींचे. बरं, हे आता तुम्ही कधीपासून ह्या म्हणजे आपण उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा जी करतोय ती कधीपासून तुम्ही करताय? पहिला तर मी माझा परिचय देते. नमस्कार, मी शर्मिला नारकर आणि माझी मैत्रीण प्रार्थना पाटील. खरं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमची दोघींची भेट ही फेसबुक माध्यमातून झालेली आहे. बरं, आता जो पल्लवी मॅडमने आम्हाला जो प्रश्न विचारला की ही तुम्ही हा उपक्रम तुमच्या डोक्यात केव्हा आला किंवा कसं सुरुवात झाली, खरं तर माझी जी मैत्रीण आहे तिने बऱ्याच वेळेला नर्मदा परिक्रमा केलेली आहे, वाहनाने केलेली आहे 17 दिवसाची, आणि मग तेव्हा आमच्या डोक्यात असं आलं की आपण महिलांना घेऊन यावं का. आणि हिचं खरं सांगू का, बाकीचं जर तिकीट्स मी जर अरेंज करत असेल तर बाकीचं पूर्ण ऑर्गनाईज कसं करायचं हे सर्वतः ती पाहते, आणि ती इतकं छान हँडल करते ना, त्यामुळे मी निर्धास्त असते. बरं, आता हा उपक्रम जो झाला ना, हा खरं तर आम्ही वर्किंग वुमनसाठी खरं ठेवला होता. खरं होत आहे कसं की शनिवार रविवार फक्त महिलांना सुट्टीचा दिवस असो, ज्या नोकरी करणाऱ्या आहेत. मग तेव्हा आम्ही गेल्या वर्षी 2025ला आम्ही असं म्हटलं की आपण पूर्ण महिन्यातल्या चैत्र महिन्यातल्या ज्या आपले 4 शनिवार रविवार येतील, आपण तेव्हा महिलांना इथं घेऊन यावं. बरोबर. आणि त्यावेळेला खरंच सांगते आम्हाला इतका सुंदर प्रतिसाद मिळालेला, कारण महिलांनाही म्हणजे घरातला आवरून म्हणा किंवा त्यांना कोणतीही ऑफिसमध्ये रजा न घेता त्यांनीही छान एन्जॉय केलं. फक्त आता इथं असं झालंय ना की आता नर्मदा परिक्रमा, खरं तर मी जास्त जरा थोडं बोला काय होतं
होतं माहिती आहे का की नर्मदा परिक्रमेविषयी ना आता खरंच जनजागृती चांगली झालेली आहे. हो. त्यामुळे होतंय कसं ना, आता सर्वजण इथं येण्यासाठी आतुरतेने चैत्र महिन्याची वाट पाहत असतात. कारण जी मोठी परिक्रमा असते ती 3100 किलोमीटरची आहे आणि आपण ती जवळपास 3.5-4 महिने आपल्याला ती पूर्ण करण्यासाठी लागते. आता या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वांनाच एवढा वेळ मिळेल नाही, हो. असं नाही. त्यामुळे आपण ना कधीतरी कुठेतरी असं सोयीस्कर म्हणा किंवा कुठं सोप्या पद्धतीने होईल म्हणा, पण आपली श्रद्धा तर आहे. मग काय करावं, तर मग ही चैत्र महिन्यातली ही 1 दिवसीय 21 किलोमीटरची परिक्रमा असते. हो. तर मग ते सर्वजण खरंच सांगते फार आवर्जून येतात, छान एन्जॉय करतात. एन्जॉय इन द सेन्स, आता मी कसं म्हणते ना की आपण मैयेच्या किनाऱ्याने जे जातो तो तिला आपण अनुभवत जात असतो. खरंय. त्यामुळे खरंच मजा येते. त्यामुळे म्हणजे मी तर असं आवाहन करेन की ज्याने कोणी केली नसेल, अजिबात कठीण नाहीये. तुम्ही येऊ शकता, तुम्ही अनुभूती घ्या तुम्ही एकदा. नर्मदा परिक्रमा म्हणजे फार आपल्याला महाराष्ट्रात एवढं माहिती नाहीये, अजून त्याचं तशी जनजागृती झालेली नाही. तर खरंच या तुम्ही, ही अनुभूती घ्या. म्हणजे आम्हाला खरंच फार बरं वाटेल. बस म्हणजे मी एवढंच सांगेल. खरं तर मी फार सांगितलं नर्मदे मैयेविषयी, पण काय करू, तिच्याविषयी बोलणं म्हणजे हे सुद्धा फार कमी आहे. भरभरून बोलण्यासारखं मैयेबद्दल भरपूर आहे. फक्त मी पुन्हा आवाहन करेन, तुम्ही या इथं, तुम्ही परिक्रमा करा, तिची अनुभूती घ्या. खरंच म्हणजे छान ते तुम्हाला दर्शन कठीण असं बिलकुल नाहीये. कठीण म्हणजे ऊन लागतंय वगैरे या गोष्टीचा बिलकुल विचार करू नका. म्हणजे या आल्यानंतर तुम्हाला कळेल, अनुभूती घ्या कसं वाटतं तुम्हाला. खरंय. मी प्रथमच आले, पण खरंच मला खूप छान वाटलं तुमच्या बरोबर. आणि प्रथमच म्हणजे नर्मदा परिक्रमा याबद्दल सुद्धा मला काहीच माहीत नव्हतं. 4 दिवस आधी जेव्हा मी यूट्यूबवर सर्च केलं, त्यानंतर याची अनुभूती मला झाली. बाबा किती हे स्पिरिच्युअल आहे, किती सुंदर, म्हणजे अनुभव घेण्यासारखं आहे. नुसतं शब्दात व्यक्त नाही करतायत, तर हे अनुभव घेण्यासारखं आहे. म्हणजे असं ऐकू नका की ऊन लागतंय म्हणजे उशीर होत आहे किंवा लवकर रात्री सुरू करूया, असं बिलकुल नाही. ब्रह्ममुहूर्तावर सुरू केली की बरोबर ती 12 वाजेपर्यंत पूर्ण होते. म्हणजे अगदी 12चं ऊन तर आपण नक्कीच झेलू शकतो. एवढं काही कठीण काम नाहीये. असतं चैत्र महिन्याचं ऊन असतं, नाही म्हणत नाही मी, तरी पण थोडंफार आपण म्हणजे जे चांगलं अनुभवतो तिथे आपण थोडासा उन्हाचा पण चटका. त्यासाठी हे काहीच नाहीये, हे चटके काहीच नाही. जर ही अनुभूती इतकी सुंदर भेटत असेल तर हे चटके काहीच नाहीये. म्हणजे सुंदर चटके तेच म्हणायचं. हो खरंच. आणि यामध्ये मी थोडंसं ऍड करते, सरकारने सुद्धा आहे ना फार चांगल्या सोयी इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही त्याची म्हणजे कोणीही चिंता करू नये. खरंच तुम्ही या आणि इथे अनुभव घ्या तुम्ही. नर्मदेला समजून घ्या तुम्ही. नर्मदे जिंदगी भर. थँक्यू सो मच दोघींना, शर्मिला मॅडम अँड प्रार्थना मॅडम. खूप सुंदर माहिती दिल्यात आणि तुमच्या मार्फत आमच्या ह्या यूट्यूबर्सला, आपले सबस्क्रायबर जे आहेत त्यांना थोडंफार काही नॉलेज येईल किंवा त्यांना माहिती असेल पण त्यात अजून थोडी भर पडेल. त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. थँक्यू सो मच. सो संकल्प तर आमचा पूर्ण केला, कारण नर्मदा उत्तर परिक्रमा आपण जेव्हा करतो तेव्हा एक संकल्प घ्यावा लागतो, ज्याच्यात आपल्या मनातल्या काही इच्छा असतील त्याही सांगाव्या लागतात. आणि परिक्रमा पूर्ण केल्यानंतरही जिथून आपण संकल्प करतो तिथेच पूर्ण येऊन तो संकल्प पूर्ण झाला. आणि महादेव पूर्ण करताना महादेवाच्या पिंडीवर आपलं नर्मदेचं जल आपण अर्पण करतो. सो ते झाल्यानंतर कन्यापूजन काही लोक तिथेही करतात, पण आम्ही आमचं आता कन्यापूजनही पूर्ण करून घेतलं आहे. पूर्णपणे परिक्रमा केली, थोडा रेस्ट केला आणि त्यानंतर येथील काही ज्या मुली असतील त्यांना आम्ही आमच्या परीने जे काही देण्याचं, काही शालेय वस्तू असतील, खाण्याच्या वस्तू असतील, तो देण्याचा कन्यापूजन करताना प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे आमचा हे जो नर्मदा उत्तर परिक्रमा जी आम्ही केली, जो आमचा हा स्पिरिच्युअल प्रवास झाला, तो दाखवण्याचा मी थोडाफार प्रयत्न केला आहे. पूर्ण नाही, कारण ह्या आठवणी ज्या असतात, हा प्रवास जो असतो तो सांगता येत नाही, तो अनुभवावा लागतो. तो आज मी अनुभवला आहे. पहिल्यांदाच मी ही परिक्रमा केली आणि अत्यंत खूप सुखद आनंद असा झाला आहे. सो नर्मदे हर. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू सो मच.